महत्त्वाची बातमी, भारताला मोठा दिलासा आहे। युद्धजन्य परिस्थितीतही होर्मुझ समुद्रधुनी पार करून शिवालिक जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल झालंय। त्यामध्ये 47,000 मेट्रिक टन LPGचा साठा आहे। त्यामुळे देशांतर्गत इंधन पुरवठ्याकरता दिलासा मिळणार आहे। युद्धजन्य परिस्थिती असताना देखील होर्मुझ समुद्रधुनी पार करून भारतात पोहोचलेलं शिवालिक हे पहिलं भारतीय जहाज मानलं जातंय। तर नंदादेवी जहाजही आज भारतातल्या कांडला बंदरात पोहोचणार आहे। जगलाडकी टँकरची देखील ओमानच्या या सगळ्या परिस्थितीतून सुखरूप सुटका झालेली आहे। तब्बल 80,800 टन तेल वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे जगलाडकी जहाज ओमानच्या आखातातून पार होताना दिसतंय। आणि आता हे जगलाडकी जहाज गुजरातच्या बंदरावर आज पोहोचेल। नौदलाची सबंध सुरक्षा या जहाजाला या सगळ्याविषयी बोलण्याकरता निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। दोन महत्त्वाची जहाजं, यापैकी एक जगलाडकी आणि नंदादेवी, ही दोन जहाजं आज भारतात पोहोचत आहेत। नक्कीच लागली। काल आपण पाहिलं की शिवालिक हे जहाज भारतामध्ये गुजरातच्या मुंद्रा पोर्टवर त्या ठिकाणी आलं आणि आज आणखीन दोन जहाजं त्या ठिकाणी येणार आहेत। भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी आणि त्यातल्या त्यात जो LPG क्रायसिस भारतामध्ये निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने ही नक्कीच पॉझिटिव्ह सुखावह अशी बाब त्या ठिकाणी म्हणावी लागेल। पण आणखीन एक बातमी आपल्या समोर जी येते की मुळात जी आहे सरसकट अशी मुभा इराणनं भारताला दिलेली नाही की त्याच्याकडे असणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या जहाजा या स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून सरसकट सुरक्षितपणे भारतामध्ये त्या ठिकाणी येतील। केस टू केस बेसिसवर वेगवेगळ्या जहाजांच्या अनुषंगाने ज्या अशा प्रकारचे निर्णय घेता येतील। पण आज घडीला तरी कमीत कमी या 3 जहाजा येत आहेत आणि त्यामध्ये 90,000 मेट्रिक टनहून अधिकचा LPG गॅस जो आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, हा भारतामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होईल। ही नक्कीच या LPG क्रायसिसला थोडंसं ओव्हरकम करण्यासाठीची पॉझिटिव्ह गोष्ट आहे। आणि खरं म्हटलं तर भारताचं जे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आहे, म्हणजे एका बाजूला इराण सोबत आपले मैत्रीचे संबंध आहेत तर दुसऱ्या बाजूला इस्रायल आणि अमेरिकेसोबत सुद्धा मैत्रीचे संबंध आहेत। हीच स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, हीच डिप्लोमसी, हीच मुत्सद्देगिरी कुठेतरी भारताच्या कामाला आली। म्हणून भारताचं हित, नॅशनल इंटरेस्ट हा सर्वतोपरी आपण पुढे ठेवला आणि त्या अनुषंगानं मागच्या काही दिवसांमध्ये अरब देशांसोबत त्याचबरोबर इराण सोबत भारताने चर्चा केली आणि त्याचं फलित म्हणजे कमीत कमी या एनर्जी क्रायसिस मधून, एनर्जी सिक्युरिटीशी रिलेटेड हा महत्वाचा निर्णय भारताच्या बाजूने आल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। अगदी सतीश सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।